पहा सुखी जीवनाचा मंत्र। अहो सर, व्यसन जास्त आहे म्हणून मास्टर। ओके, त्यामुळे तुम्हाला मास्टरबेशनचं व्यसन आहे, त्यामुळे कमजोरी आली आहे। आणि लिंगाच्या आकारामध्ये काही फरक पडलाय का? लिंगाचा आकार लहान झाला का वाटतो? दांडगा झाला ना, वापरा झाला। अच्छा, वय काय तुमचं? 31. बरं, लग्न झालेलं आहे तुमचं? नाही ना। अच्छा, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीच्या सवयीमुळं वाकडेपणा आलेला आहे, कमजोरी आली आहे, आणि लग्नासाठी जाण्याअगोदर तुम्हाला पूर्वतयारी करायची, बरोबर आहे? हो, ते बरोबर आहे सर। बरं, अच्छा, चला, व्हेरी गुड, खूप छान आणि सुंदर प्रश्न आहे आणि तुमचं अभिनंदन। कारण 50% पेक्षा जास्त जणांना या पद्धतीमध्ये या मास्टरबेशनमुळे असा वाकडेपणा, लहान लिंग किंवा त्या ठिकाणी कमजोरीने हे असतं। नक्कीच सांगूया ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री। कारण सर्व नॉर्मल काय हे बघा, जो पण नॉर्मल काय हे कळणार नाही तोपर्यंत ॲबनॉर्मल काय हे कळणार नाही। सांगूया आपण। बघा, ज्या पद्धतीने हे युवक सांगत होते, वय त्यांचं 31 आहे, त्यांना अति जास्त हस्तमिथुनाची सवय आहे, त्यामुळं कमजोरी आली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लिंगाचा आकार देखील लहान झाला। त्यामुळं नेहमी मी काय सांगतो की कमजोरी, शीघ्रपतन आणि लहान लिंग हँड इन हँड सोबत येतात। मग बरेच जण मग लग्न जवळ आलं की त्या ठिकाणी माझा पार्टनर मग सॅटिस्फाय होईल की नाही, मी परफॉर्म करू शकेल की नाही म्हणून टेन्शन येतं। मित्रांनो, अजिबात घाबरू नका। कुठल्याही कंडिशनला पहिले समस्या ॲक्सेप्ट करणे आणि आपल्या सामच्या मंचामुळं तुम्ही ओपनली हा प्रश्न विचारता, प्रेझेंट करता, याचाच अर्थ ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या समाजात झालेलं एक परिवर्तन आहे, बदल आहे की इतर आजारांप्रमाणे देखील हा देखील आजार असतो। हा काही तुम्ही बनवलेला नाही, निसर्गाने ज्या पद्धतीने एजिंगमुळे जे बदल होतात त्यामुळे झालेला आहे। टेस्टोस्टेरॉनच्या लेवल वाढतात, त्या ठिकाणी कमजोरी येते आणि ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे लिंग लहान होते। मग अशा केसेसमध्ये देखील ट्रीटमेंट असते आणि तुम्ही लग्ना अगोदरच हे विचारताय, ही खूप चांगली गोष्ट आहे। याला अतिशय चांगल्या प्रकारचे सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, बऱ्याचदा गरज पडलं तर पी शॉट किंवा इम्प्लांटपर्यंत देखील करता येतं आणि काउन्सिलिंग देखील असं। नक्कीच तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरोलॉजी भेटा, अजिबात तुम्हाला काळजी करायची गरज नाही।